पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅप्टर 2 च्या डे 24 मध्ये. त्या दिवसाची सुरुवात झाली आहे. दिवसाचे म्हणजे आता ऑलमोस्ट संध्याकाळ व्हायला आले, 4:45 झालेत आणि आम्ही 15 मिनिटं झालेत येऊन. मी बाहेरचा सेटअप वगैरे लावलाय. आता मेन काम आहे ते म्हणजे पास्ता अजून बॉईल करायचा बराच बाकी आहे. अजून आय थिंक सो 1 किलो तरी करावा लागेल आम्हाला. आणि तो पास्ता बॉईल झाल्यावरती बाकीची कामं म्हणजे रेड सॉस बनवायचा आहे आणि त्याचसोबत ठेचा बनवायचा आहे. बऱ्याच गोष्टी अजून बाकी आहेत. सो लेट्स सी काय होतंय, कसं होतंय, आजचा दिवस कसा जातोय. जे पण असेल तो ब्लॉगमध्ये तर नक्कीच पाहायला भेटेल. सो बघू आता पुढचा दिवस काय जातोय, अजून काय होतंय आजच्या दिवसामध्ये. काल तर BMCचा प्रॉब्लेम्स होता. सो पण पास्ताचा सेल मोठा होता. आणि आज मेन म्हणजे असं की आज पप्पा नाही आहेत शॉपवरती, त्यांना ते आजारी आहेत. सो आणि आम्ही तिघंच आहे. आणि मेन संडेला मला टेन्शन येतं. संडेला आतमध्ये 3 जण आणि काउंटरवर असे 4 जण कंपल्सरी लागतात. तरी पण क्राऊड लगेच मॅनेज होत नाही. आज तर 3 जण आहे. सो आज जर क्राऊड वाढला तर काय होईल काय नाही होईल जे पण असेल ब्लॉगमध्ये नक्कीच सांगू. आणि बघू आज किती व्हिडिओज कॅप्चर करायला भेटतात, किती नाही भेटत आहे. लेट्स सी पुढचा दिवस. तो ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. पास्त्यासाठी पाणी ठेवलं आहे आणि त्याचसोबत आपले कॉर्नसुद्धा बॉईल करायला घेतले आहेत. सो आजची तयारी करायची आहे मजबूतमध्ये. पण अजून बरीच कामं बाकी आहेत. मेन म्हणजे रेड सॉस बनवायचं आहे ना आता, आणि ठेचा आणि रेड सॉस. आणि राहिला आहे आमच्याकडे फक्त 15 मिनटं. आणि आत्ताच ह्याच्या आधी 4:30ला कस्टमर आलेले, त्यांना सांगितलं 5 वाजता चालू होईल. कारण का काय होतं, एक ऑर्डर्स घेतली ना मग झालं, मग चालू होतं आणि मग बाकीची कामच होत नाही. सो आपला 5चा टायमिंग आहे म्हणून आपण त्यांना सांगितलं 5 वाजता तुम्ही द्या ऑर्डर, मग आपण पुढे करू. सो आता बाकीची गोष्टी कामं चालू करू, देन बघू पुढे काय होतं आहे. तर वाजलेत 8 आणि सॉन्ग ऐकत ऐकत काही ऑर्डर्स चालू आहेत नॉनस्टॉप. एक चांगलं आहे की एक नंतर दुसरं, दुसऱ्यानंतर तिसरं असे ऑर्डर्स आहेत, म्हणून टाईम भेटतो आहे. प्रॉपर कस्टमरशी बोलता पण येतं आहे आणि प्रॉपर सर्व्हिस देता येते. सो संडे एकदम पद्धतशीर चालला आहे. कालचं जे पण धावपळ केली, जे पण झालं त्याच्या सर्वाच्या पलीकडे आज थोडा चांगला विषय झाला. लेट्स सी पुढे अजून 1-2 तास आहेत कसं जात आहे आपलं. 11:15 वाजायला आलेत आणि आत्ताशी आम्ही थोडे फ्री झालो आहे. 3 मिनिट्स झाला, 10 वाजताच वाइंड अप केलं आणि प्रणालीला घरी सोडलं. तिचा आज उपवास आहे, संकष्टीचा. तिला आता घरी सोडलं आहे. तिचं जेवून झाल्यावरती परत येईल ती, नाहीतर मग जास्तच लेट होत असेल तर. आणि आमचं काम झालं तर मम्मीच निघून जाईल पुढे. सो आता क्लिनिंगचे कामं बाकी आहेत. सो ते पहिला करून घेतो, मग त्याच्यानंतरला मग आपण बोलू. ऑलमोस्ट सर्व झाल्यात आजची कामं आणि मेन क्लिनिंगचंच बाकी आहे. बघू शकता मागे आता भांडी वगैरे दिसते धुवून घेते. आणि आता माझं आज प्रणाली नाही, सो किचन क्लिनिंग करायचं काम आपलं असते. असं करतो मी. बट प्रणाली असते तर ती ते करते आणि मी बाकी बाहेरचं सगळं काम असतं ते करतो. मग आता बाहेरचं काम तर माझं झालं आहे, बट आता हे वाला बाकी आहे. सो पहिला हे करून घेऊ, मग आपण बोलू. पुन्हा एकदा आलं तुमच्या भेटीला. बिअर बॅक. सो संडेचा दिवस आणि कालची जी गडबड झाली त्याच्या मानाने आजचा दिवस खूप म्हणजे खूप सॉर्टेड गेला. सॉर्टेड म्हणजे पहिला अशी भीती होती की आज पप्पा नाही आहेत. आणि मी जसं स्टार्टिंगला सांगितलं की बेसिकली संडे आणि सॅटर्डे या 2 दिवशी ना की आतमध्ये 4 जण म्हणजे शॉपमध्ये 4 जण कंपल्सरी आम्हाला लागतात. ते म्हणजे एक म्हणजे लागतो तो म्हणजे काउंटरवरती ज्याचे पप्पा असतात, आणि 3 जण आतमध्ये लागतात. कारण का कधी कधी रस जास्त असतो, हँडलच्या बाहेर जातो, त्यामुळे काउंटरवर लक्ष देणं कोणाचं तरी कंपल्सरी लागतोच. जर काउंटरवर कोण नसेल ना तर पूर्ण वाट लागते. सो आज पप्पा नव्हते तर स्टार्टिंगपासून माझ्या डोक्यात तेच होतं की अरे यार पप्पा नाही आहे तर काउंटरवरती लिहा आणि परत ऑर्डर बनवा ना. ते कधी कधी विसरायला होतं की कोणाची ऑर्डर काय आहे, कोणाचं राहिलं आहे, कोणाचं द्यायचं बाकी आहे आणि गडबड होते. बट लिटरली चांगला रिस्पॉन्स होता, पण हळूहळू होता. म्हणजे स्टार्टिंगची ऑर्डर्स आल्या, त्याच्यानंतरला थोड्या वेळानंतरला 8:30 पर्यंत तर एकदम स्मूथली चाललेलं. म्हणजे आमचं एकदम बोलणं वगैरे चाललं आहे, ऑर्डर्स येत आहे, चालू आहे. त्याच्यानंतर 8:30ला बहुतेक विश्लीने सांगितलं तिला जेवायला जायचं घरी. तिने ॲप्रॉन पण काढला नसेल आणि पहिला एक ऑर्डर आली आय थिंक सॉरी ॲप्रॉन काढला. तिने ॲप्रॉन काढला आणि ती निघायला बाहेर पडणार, म्हणजे तिकडून ती निघते आणि तेवढंच कॉफीची काहीतरी ऑर्डर आली. मी तिला बोलतो कॉफी ते दे आणि मग ती, आणि मी ती कॉफीची ऑर्डर लिहित नाही तोपर्यंत त्याची ऑर्डर पार्सलमध्ये पेरी पास्ता, मंचाव मॅगी आणि तंदूर मॅगी, परत अजून एक त्याच्या मागून आला. म्हणजे ह्याचं लिहित नाही. परत आलं कोल्ड कॉफी, परत आलं ब्राउनी, परत आलं हॉट चॉकलेट, परत आलं
असं करून करून जवळजवळ ते 8-9 लाईन पूर्ण भरल्या गेल्या. हिला बोललो झालं. मग तिला पण आम्ही सांगितलं आता थांब आणि मग नंतरच जेवायला जा. मग 9 वाजल्यापासून ते आय थिंक सो 9:30 अर्धा तासामध्ये जे आम्ही तिघं स्पीडमध्ये जे चालू झालं काम, तंदूर मॅगी, व्हाईट सॉस, चीज कॉर्न, हॉट चॉकलेट, डीप ब्राउनी सगळे ऑर्डर्स आले आणि एकदम अर्धा तास लागला पूर्ण ते मॅनेज करायला. देन जसं जसं पॉसिबल झालं प्रत्येकाच्या ऑर्डर्स दिल्या. मग त्याच्यानंतर मग दिप्ती पण जेवायला गेली. मग ती आली. देन आधीचा उपवास होता सो हिला पण आज घरी पाठवलं. घरी जाऊन ती आरामात जेवली. नाही तर बेसिकली हिला 11:30-12 वाजता जेवायला नेली. मी तरी 9 वाजता निघतो कारण का माझी ऑलरेडी सवय होती 7 वाजल्याची जेवायची. म्हणजे जॉबवरून मी यायचो 7-7:30 आपल्याला वाजायचं ना. आणि मी आल्याला माझं असं असं की 7 ते 8च्या मध्ये आपलं जेवण व्हायचं. मग आता असं झालं की ते डोकं लगेच दुखायला लागतं म्हणून मग ते 7-8 नाहीत पण 9 वाजता जर काही काम नसेलच तर मी जातो. नाहीतर मग 10 नंतर माझा पूर्ण जेवणाचा मूडच जातो. मग मी जेवतच नाही, काहीतरी असं नॉर्मल खातो. त्यामुळे हे लोक मला 9 वाजता काही करून पाठवतात की जाऊन जेव करून. पप्पा असतात मग ते बोलतात मी थांबतो तर तू जेवून ये. मी जेवून येतो. पण आता हळूहळू दोघांचा पण आमचं असं झालंय की जास्त पण डिले करून जेवणाचा मग प्रॉब्लेम होतो, हेल्थ इश्यू होतात. सो म्हणून ट्राय करतोय लवकर जेवढं जमेल तेवढं हे करायचं. तर हळूहळू बघू आपली सिस्टम रेडी होईल, सगळं सिस्टमॅटिक झालं की मग आपण हळूहळू थोडेसे फ्री होऊ. जेवढे आता बिझी आहेत त्याच्यापेक्षा थोडे फ्री व्हावंच लागेल. कारण का काय बिझनेसमध्ये सिस्टम नसेल तर आपण फक्त काम करतोय तर त्याला अर्थ नाही, त्याला बिझनेस बोलू नाही शकत. आम्ही सेल्फ एम्प्लॉय सारखं झालं. बट स्टार्टिंगला या सगळ्या गोष्टी करायचं रिझन होतं की आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असाव्यात. आपण जर डीप डाऊन सगळं काम केलं तर आपण कोणालाही आपण प्रॉपर गाईड करू शकतो. पुढे जेव्हा पण आपण स्टाफ ठेवू, काय ठेवू, आपले ब्रांचेस असतील तर त्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला नॉलेज असणं गरजेचं आहे. आज मला कुकिंगचं 0 नॉलेज होतं बट तिच्यासोबत राहू त्या गोष्टी सगळ्या कळल्यात. तिला इंटरेस्ट नव्हता सोशल मीडियामध्ये. आज मी तिला बोललो ना माझा गायडन्स तिला सोशल मीडियासाठी भेटलाय आणि तिचा गायडन्स मला कुकिंगसाठीचं. दोघांचं आमचं तालमेल होतोय बरोबर म्हणून ते सगळं मॅनेज होतंय. सो असा ही एक गोष्ट शेअर करायची होती की पुढे जर सिस्टम बनवायची असेल तर स्टार्टिंगला स्वतः डीप डाऊन उतरून काम करणं गरजेचं आहे. जर तुम्ही स्टार्टिंगपासूनच ठरवाल की पैसा आहे तर मी ह्याला ठेवतो त्याला ठेवतो आणि तुम्हाला बेस नॉलेजच नाही आहे, सगळं दुसऱ्यांच्या भरोशावरच चाललं आहे, मग कुठे ना कुठेतरी एक मुवमेंटला तुम्हाला असं वाटेल की अरे आपण लॉस घेतोय किंवा आता बंद करूया किंवा सगळ्या बऱ्याच गोष्टी येतील. स्टार्टिंगला थोडा बॉडीला त्रास होईल पण करून घ्या बॉडीला त्रास, शिका सगळ्या गोष्टी स्वतः. आज मला 0 नॉलेज होतं पण आता 50% तरी नॉलेज आलं किती मीठ असावं लागतं, व्हाईट सॉस कसा असतो, कॉफी कशी असावी, काय असावं, सगळ्या गोष्टी मला हळूहळू कळायला लागल्यात. सो मी पण पुढे ज्या दिवशी नसेल त्या दिवशी मॅनेज करू शकतो. स्टार्टिंगला नाही व्हायचं, ही 1 तास जरी नसली तरी शॉपमध्ये पूर्ण वाट लागायची, बट आता 2-3 तास मी नसल्याशिवाय तरी मॅनेज केलं. तर त्याचं रिझन काय तर मी डीप डाऊन खाली उतरून ते काम केलं म्हणून. जर मी पण विचार केला असं कोण करेल तर नसतं झालं. आणि ॲक्च्युली हे काम माझ्या अंगावर पडायचं रिझन पण माझी होईन होती की पहिला ती होती तर या दोघीच करायच्या, तर मी एवढं डोक्यात हे घ्यायचो ना, मी कॉफी बनवायचो. बट आता ती नाही आहे आणि ज्या दिवशी नसेल त्या दिवशी पूर्ण मग फ्लॉप होईल. मग आज माझा बिझनेस आहे तर तो माझ्या शिवाय जर म्हणजे काय बोलतात ना की आज हिच्याशिवाय जर तो चालत नसेल तर मग कुठेतरी आम्ही दोघं तिकडे कमी पडतोय असं आपण मानू शकतो. सो म्हणून मग मी शिकायचं ते रिझन होतं, मी शिकलो. सो आज मी जरी नसेल कधी तर आपण 1 दिवस तरी शॉप मॅनेज करू शकतो. अजून तरी तेवढा कॉन्फिडंट नाही बट थोडाफार असा आहे की 1 दिवस ट्रायल मारू शकतो की करू शकतो ही नसेल तरी. पण कुठे ना कुठे मला विचारावंच लागतं की हे बरोबर आहे का, ते बरोबर आहे का. आणि ही समोर असली की मला जास्त असतं असं की बनू बघ ना, बरोबर आहे का, बनू बघ ना. नाहीतर ही नसली तर मी मला जसं एकदम कॉन्फिडेंटली बनवून देऊन टाकतो की, आणि मग कस्टमरला विचारतो. असं बघतो मी कस्टमरकडे, बाईट घातल्यावर शिव्या घालतोय की कसं रिॲक्शन आहे. पण अजूनपर्यंत तरी नाही, जेवढ्यांना पण दिले आपण प्रॉपर दिले. कारण का रिझन आहे हिने सगळ्या गोष्टी एकदम परफेक्टली करून ठेवल्यात की त्याच्यामध्ये जास्त डोकं नाही लावायला लागत, फक्त स्टेप्स मला लक्षात ठेवायच्यात. म्हणून जे पण पुढे कोण पण आपण ठेवू त्यांना पण नाही आपण थोड्याफार स्टेप्स माहिती आहेत. कधी कधी विसरायला होतं, मीठ वगैरे टाकायचं राहून जातं. बट जर कोणाला असं माझ्याकडनं भेटलं असेल तर छोटा भाऊ म्हणून मानून घ्या, गपचूप खावा. तर असा एक संडे होता, तो खूप मस्त गेलाय. आणि त्याचसोबत एक सांगायचं झालं तर संडे आज एक टाइम होता जेव्हा जॉब करत होतो. संडे म्हणजे फुल फ्रीडम, म्हणजे काय काम नाही करायचं. माझी जरी सिव्हिल लाईन असली तरी पण मला साईटवरती तेवढं काम नसायचं कारण का आमचे ऑफिसेस बंद असायचे. आणि मी जरी घरी असलो तरी पण सॅटर्डे पण आमचा पूर्ण दिवस फिरण्यामध्ये जायचा. म्हणजे हिला तर सॅटर्डे संडे ऑफ होता,
सो मग आम्ही जेव्हा पण प्लॅन करायचो आम्हाला सॅटर्डे संडे एकदम मस्त धमाल असायची, मजा करायचो तेव्हा कुठे ना कुठे प्लॅन होतो. बट आज बिझनेसमध्ये उतरल्यावर तो फ्रीडम नाही आहे. म्हणजे त्या सर्वांना सांगायचं ज्यांना असं वाटतं की बिझनेसमध्ये उतरल्यावर खूप फ्रीडम भेटेल, तर नाही आहे. स्टार्टिंग फेजमध्ये तुम्हाला सगळ्या तुमच्या गोष्टी सॅक्रिफाईसच करायच्यात. आमचे आज किती प्लॅन्स आमच्यामुळे कॅन्सल होत आहेत, काय होतात हे आमचं आम्हाला माहिती आहे. मी आता गेले 3-4 वर्ष जेव्हा जॉब करत होतो तेव्हा मला असं वाटतंय की एवढ्या ट्रिप झाल्यात, एवढं फिरलोय, मनसोक्त फिरलोय, मनसोक्त सुट्ट्या मारल्यात, बॉसला एडा बनवलाय की पोटात दुखतंय, घरी झालोय, सर्दी झाले झालंय ते झालंय. त्या तो टाइम होता तसा. बट आता या सगळ्या गोष्टी आम्हाला पण माहिती आहेत की आम्ही धंद्यावरती हे रिझन देऊन नाही चालणार. बऱ्याच वेळा आम्ही दोघं खरंच आजारी असताना पण इथे उभे राहिलोय, म्हणजे पोटात दुखतंय किंवा डोकं दुखतंय, पण बोलतात ना टेम्पररी औषध घेतलंय आणि इकडे येऊन स्टँड घेतलाय, कारण का नाही करू शकत बंद. धंद्यामध्ये एक दिवस बंद म्हणजे तो पूर्ण दिवसाचा लॉस आहे. अर्थात पुढे जाऊन जेव्हा सिस्टम बनेल, आमच्याशिवाय शॉप चालेल, त्या टायमाला आपण कुठेतरी आम्ही थोडे फ्री होऊन आमचं पर्सनल प्लॅनिंग वगैरे करू शकतो. आज पर्सनल प्लॅनिंग पण करायचं झालं तर आमचं वेनसडे असतं फक्त. तर वेनसडेमध्ये पण नक्की काय काय करायचं असं होतं. म्हणजे बाहेर जायचं, फिरायला जायचं, खायला जायचं, कोणाला भेटायचं असेल, कुठे रिलेटिव्हमध्ये जायचं, कुठल्या वेनसडेला काय करू असं होतं. बट ठीक आहे, एक बोलतात ना की मनाची शांती आज. म्हणजे भले जॉबमध्ये पैसा सगळं फ्रीडम थोडंफार होता असं, पण कुठेतरी एक बोलतात ना की मनाला सॅटिस्फॅक्शन हवं होतं, ते आज या धंद्याने दिलं आहे. धंद्याने बऱ्याच गोष्टी दिल्या आहेत, ओळख दिली आहे. आज या नावावरनं आपल्याला ओळखतात. लिटरली आम्ही इकडून गाडी बिडीवरनं जात असतो ना की बरेच जण हात मारतात, मॅगी पॉईंट, टिकी पॉईंट, टिकी पॉईंट, हात वगैरे. बरं वाटतं जरा की असं नव्हतं की याच्याआधी आम्हाला कोण ओळखत नव्हतं, याच्याआधी पण ओळख, पण कसं स्माईल असते. आज आहे ना शॉक होता तसे बघून, बघ यांचा व्हिडिओज बघतो आपण, तर थोडी फिलिंग्स वेगळी असते. आणि लोकांना फूड आवडतं, सगळं आवडतं, मजा येते. आज पण बरेच जणांना तंदूर पास्ता एवढा आवडला की बरेच जण तेच येत होते, बरेच रिपीट कस्टमर आलेले. त्याचसोबत हॉट चॉकलेटचा पण डिमांड तर भाई नेक्स्ट लेवलला गेलाय आजच्या डेटला. आम्हाला जेवढा होप्स नव्हते, आम्ही घाबरत तो लॉन्च केलेला, कारण का दोघांनाही सॅटिस्फाय होईल असं कुठलं हॉट चॉकलेट आम्हाला भेटलं नव्हतं. लॉन्च करायच्या काही दिवस आधी एका ठिकाणी तिकडे भेटत नव्हतं, त्यांना आम्ही सांगितलेलं की हॉट चॉकलेट बनवून देऊ शकता का, तर ते बोलले त्यांना पण लॉन्च करायचं. तर त्यांनी बनवून दिलं, तर ते पर्सनली आम्हा दोघांना पण आवडलेलं. सो त्याच्यानंतरला आज आम्ही जेव्हा लॉन्च केलं तेव्हा आम्हाला ते प्रॉपर जमलं आणि आवडलं. सो ते आज सर्वांना आवडत आहे. सो आय होप तुमच्यामधलं पण ज्यांनी पण ट्राय केलं तुम्हाला सुद्धा आवडलं असेल हॉट चॉकलेट विथ डीप ब्राउनी. आणि यापुढेही आपल्याला बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, बऱ्याच मेन्यू आहे, पण सगळ्याच गोष्टी फटकन नाही होणार, स्लो होणार. एक गोष्ट ॲड होईल, ती पण तुम्हाला आवडेल, कारण का जी पण गोष्ट लॉन्च करणार ती पर्सनली तुम्हाला लोकांना आवडली पाहिजे असं याने लॉन्च करायची. सो थोडा टाइम जाईल, पण नक्की होईल. रेन्यू शॉर्ट आहे, पण जे पण आहे ते पर्सनली प्रत्येकाचं काय ना काय एक आता फेवरेट आहे. असं नाही आहे की कोणाला हेच आवडतं, कोणाला तेच आवडतं. प्रत्येक माणसाचं एक मेन्यूमधलं एक आयटम कोणाला कोणाचा आवडतं आहे. आणि असंच यापुढेही सपोर्ट राहू द्या. जे पण आपण करू, जे पण चेंजेस होतील येणाऱ्या दिवसात, बऱ्याच गोष्टी चेंज झालेल्या दिसतील तुम्हाला, ते पण आता जसं ॲक्सेप्ट करतात तसं तेव्हाही करा. आणि असंच टिपी मॅगी पॉईंटला पुढेही सपोर्ट करा. तर भेटू उद्याच्या दिवसाला, म्हणजे तुमची सुरुवात आहे, पण आमच्या वीकचे 2 लास्टचे दिवस मंडे ट्यूजडे. त्याच्यानंतर परत वेनसडे येतो, तेव्हा आपले काही वेगळे प्लॅन्स वगैरे काय आहेत की नाही बघू. यस, एक ऑर्डर आहे, ती डिस्क्लोज नंतर करू. आताच सगळं सांगितलं तर मजा नाही येणार. आणि आमच्यासाठी ती पहिली ऑर्डर आहे त्याची. सो तुम्हाला आम्ही ट्यूजडेला किंवा वेनसडेला आम्ही ते सांगू काय आहे काय नाही आहे. नाहीतर आधीच सांगितलं तर मजा नाही येणार, मला काय थांबलेलंच नाही भेटणार. सो लेट्स सी पुढे कसं काय होतं आहे. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय.